आम्ही आज चाललोय पंढरपूरला। रात्रीचे 10 वाजले आहेत। आम्ही आता अकोले रेल्वे स्टेशन जवळ आहोत। इथून आम्ही शिवाजीनगर स्टेशनला जाणार आहोत आणि तिथून स्वारगेटला। स्वारगेट स्टेशनला जाऊन पोहोचायला आम्हाला 12:30 वाजले। आज तारीख 5। आज सकाळी आम्ही पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचू। इथे महामंडळाच्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि त्या गाडीसाठी पंढरपूरला जाणारे भाविक इथे खूप आहेत, गर्दी खूप आहे आणि आमचा नंबर लागायला जवळपास 1 तास लागेल असे आम्हाला वाटायला लागलं आहे, कारण की गर्दी खूप आहे। गाड्या तर वारंवार इथून पंढरपूरला निघाल्या आहेत, परंतु भाविकांची गर्दी खूप असलेल्या कारणामुळे गर्दी काही आटपत नाही आहे। बाहेरील गर्दी पाहून आमच्या सरांनी शेवट जुगाड लावलाच। कंडक्टराशी बोलणं करून शेवटच्या 4 सीटा सरांनी बुकिंग करून टाकल्या। आम्ही गाडीमध्ये बसलो आणि सकाळी आम्ही पंढरपुरामध्ये असू। सकाळी पंढरपुरात जाऊन पोहोचायला आम्हाला 5:15 वाजले। तिथून फ्रेश होऊन वारकऱ्यांसोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जायचं आम्ही सर्वांनी ठरवलं। उजव्या साईडला दिसत आहे चंद्रभागा बस स्थानक आहे। इथूनच स्वारगेटवरून ज्या गाड्या येतात पंढरपुराकडे त्या सर्व गाड्यांची व्यवस्था इथेच केलेली आहे आणि आपण इथूनच ह्या चंद्रभागा बस स्थानकावरूनच आम्ही संध्याकाळी स्वारगेटला निघणार आहोत। अगदी भक्तीच्या गजरात हे भारावून गेलेले वारकरी पाहून मन भरून आलं। अगदी लहान बाळापासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्व विठ्ठल भक्त वारकरी आम्हाला या वारीमध्ये विठ्ठलाच्या गजरात चाललेली पाहायला मिळतात। 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर चालून हे सर्व वारकरी 300 दिंड्यांसह भक्ती गजराच्या रंगात रंगून या पंढरपूर नगरीमध्ये येतात।
वारकऱ्यांची प्रचंड गर्दी असलेल्या कारणामुळे मंदिरामध्ये आत जाऊन दर्शन घेणे शक्य नाही, त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेऊन पुढे निघालो। इथे गर्दी प्रचंड असते, वयोवृद्ध माणसं असतात, त्यामुळे त्यांना सांभाळून घेऊन आपण पुढे गेले पाहिजेत, त्यांना वाट दिली पाहिजेत, त्यांना सहकार्य केले पाहिजेत, कारण की गर्दी इथं प्रचंड आहे। पोलिसांनाही आपण सहकार्य केलेले आहेत। 24 तास हे पोलीस आपल्या सेवेसाठी इथे उभे आहेत। भाविकांची गर्दी प्रचंड असलेल्या कारणामुळे पोलीस इथे 24 तास उभे असतात, त्यांनाही आपण सहकार्य केलं पाहिजेत। इथे आपण पाहतोय मंदिराचं पश्चिम द्वार आहे। पुढे जायला वाट नाही आहे, कारण की वारकरी पुढच्या बाजून आतमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे इथून जो पश्चिम दरवाजा आहे तिथून डाव्या बाजून सर्व वारकरी इथून बाहेर पडत आहेत। आपणही त्याच वाटेहून इथून बाहेर पडणार आहोत। हे मंदिराचं पश्चिम द्वार आपण पाहत आहोत। इथून डाव्या बाजूला सर्व वारकरी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून इथून डाव्या बाजूने वारकरी सर्व बाहेर जात आहेत, तिथून आम्हीही बाहेर निघत आहोत। चला पुढे चला माऊली, रस्त्याच्या मधोमध कोणी थांबायचं नाही, चालत राहा माऊली, पुढे चला। चला माऊली, चालत राहा माऊली, चालत राहा माऊली, वनवेचा वापर करा माऊली, वनवेचा वापर करा। कोणत्या दिशेने येऊ नका, भाविकांना त्रास होईल असे कृत्य करू नका माऊली, चालत राहा माऊली, चालत राहा। जाधव शिंदे साहेब
आपल्या सगळ्यांचा पुरुष एकदा शिवसेना धर्म अध्यात्मिक संस्थेच्या वतीने थांबवा मागचे थांबवा पोलिसांना सहकार्य करा. कृपया भाविकांना विनंती, आपण कुठलाही करता आपण सर्वांनी सहकार्य करायचे. श्री संत तुकाराम त्यांना जागा द्या. पुढे क्रमांक 5 आपले शिक्षणाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आता पाठीमागील श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पाठीमागील 5व्या क्रमांकाची दिंडी आपले विनेकरांचं विशेष कौतुक आहे. जवळपास आम्ही आज दिवसभर 30 किलोमीटर अंतर वारकऱ्यांसोबत फिरलो आणि आता रात्रीचे 8 वाजले आहेत. आणि सकाळी आम्ही दाखवल्याप्रमाणे चंद्रभागा जे स्टेशन आहे बस स्थानक, जे सकाळी आम्ही उजव्या साईडला जे होते ते तुम्हाला आम्ही दाखवले, त्या स्टेशनकडे आम्ही आता निघालो आहोत आणि तिथून आम्ही आता स्वारगेटला निघणार आहोत. भक्तीत विलीन झालेले हे वारकरी 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालतात. हे आज आम्ही 30 किलोमीटर चालल्यानंतर आम्हालाही 30 किलोमीटर चालल्याचा आम्हालाही जराही थकवा आमच्या शरीराला जाणवला नाही, आमच्या मनाला जाणवला नाही. याच्यावरून आपल्याला समजलं की वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीच्या गजरात किती विलीन होऊन 250 किलोमीटर जास्त अंतर चालतो. हे आज आम्ही प्रत्यक्षात या वारकऱ्यांमध्ये सामील होऊन आम्ही आज अनुभवलं.